प्रपंचे ओसरो चित्त तुझे पायी मुरू ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा पुरे आता नको दुजे याचे सत्ता ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐशे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा विठ्ठला प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदमान्य देवमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार। वास्तविक सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं परिहार देणं। सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व या वस्तीवरली माने वस्ती आणि जगदाळे वस्तीवरील सर्व भाविकांच्या महान प्रयत्नातून सहकार्यातून चाललेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ आणि या नामयज्ञामधली ज्ञानयज्ञामधली आजच्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे संयोजक मंडळींच्या वतीने आलेली आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परमार्थ स्नेही ज्यांच्याकडे या सप्ताहाचं व्यासपीठ आहे ते आदरणीय प्रवीण महाराज, उत्कृष्ट गाणारे आपल्याच भागातले रावसाहेब गव्हाणे पंचकृषीतून आलेली सर्व हरिभक्ती मंडळी, ग्रामस्थ भजनी मंडळ आणि
उत्कृष्ट पाकवादवादक भैयासाहेब विठ्ठल आणि त्यातली त्यात दुधात साखर सुंदर अशी साऊंड सिस्टीम. कारण अलीकडे सिस्टीमची फार गरज आहे. कारण जरी लोकांना गाता येत नसलं काही, पण डिस्कोचा जमाना आहे, त्याच्यामुळं शृंगार रसात कान भरपूर गुंतलेली आहेत लोकांची. त्याच्यामुळं सिस्टीमची भरपूर गरज आहे कोणत्याही कार्यक्रमात. आणि अशी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम. विठ्ठल विठ्ठल. सज्जन वेदशास्त्र प्रमाण सर्व ग्रंथामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या. संसरती इति संसारः, ज्याच्यामध्ये सरण हा धर्म नाही, नेहमी परिवर्तन आहे, त्याला संसार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत वाङ्मयामध्ये काही ठिकाणी देहाला संसार म्हटलेला. देहादिक संसारी सर्व मांडिलीशी गुंफिरी, किंवा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. काही ठिकाणी जन्म मरणाला संसार म्हटलाय संत वाङ्मयामध्ये. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसार. किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित. काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटले. जिंकावा संसार येणे नावी तरी शूर्येर काय ती बापुडी किर अहंकाराची जोडी. बुद्धी म्हणजे काय हा आभास कोठून झाला, किंवा यातील आत्मा कोण, जगत कसा आहे याचा निर्णय न झाल्यामुळे होणारा मोह, त्याचं नाव संसार. हा व्यष्टी संसार आणि जगत पसारा हा समिष्टी संसार. विठ्ठल विठ्ठल. आणि तो संसार दुःख रूप आहे, मायावी आहे. मायावी म्हणजे अगोदर नाही, शेवटी नाही, तर मध्येच भासतो. मृगजळ सकाळी नसतं, संध्याकाळीही नसतं, पण दुपारी नसून भासतं. येरते माईक दुःखाची जननी. दुःख बांधवडी सांगत होतो संसार मायावी आहे. पहा, इरते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इरते माईक दुःखाची जनती नाही अधि अंती अवसानी. हा देह अगोदर नव्हता, म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर हा देह आपल्याला नव्हता. मेल्यानंतर तो बरोबर नेता येत नाही, याच ठिकाणी ठेवावा लागतो, मध्यांतरी आहे.
देहाच्या संबंधाने ज्यांना आपण माझं म्हणतो ते अगोदर नव्हते, म्हणजे येताना ते आपल्या बरोबर आलेली नाहीत, जातानाही मागे पुढे होतात, मध्यांतरी सर्वजण आहेत. घर शेती अगोदर नव्हती, म्हणजे येताना कोणी बरोबर आणलेली नाही, जाताना सोडावीच लागते. आणि या सर्वापासून होतं ते फक्त दुःख. हा सर्वांचा अनुभव आहे. पण दुःख का होतं याचा आपण विचार करत नाही. दुःखच का होतं तर सज्जनो, असणारा संसारच मुळात खोटा आहे. संसार दुःख का होतं तर असणारा संसारच मुळात खोटा आहे. आणि त्या खोट्या संसाराला आपण खरा समजतो म्हणून दुःख. तुम्हा आम्हाला दुःख देणारा संसार साधू संतांनीही केला, पण त्यांनी खोटा म्हणून केला म्हणून त्यांना दुःख नाही. लटिकावे लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका म्हणजे खोटा. कल्पना येण्यासाठी एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. खेडेगावचा एक ग्रस्त मुंबईमध्ये नोकरी करत होता. पत्नी गावी होती, पण हा एकटाच मुंबईमध्ये राहत होता. 10 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झालेली होती. हा ग्रस्त गावाकडे आल्यानंतर पत्नी त्याला नेहमी म्हणायची, हो तुम्ही एवढ्या दिवस मुंबईमध्ये राहता, मला तरी एखाद्या वेळेस मुंबई दाखवा. म्हणून या ग्रस्ताने मुंबईमध्ये काही दिवसापुरती खोली पाहिली. गावी आला आणि पत्नीला मुंबईमध्ये घेऊन गेला. पत्नी खेडेगावची अशिक्षित होती. मुंबईमध्ये यांचा संसार सुरू झाला. हा सुट्टीच्या दिवशी पत्नीला एखादं मुंबईमधलं प्रेक्षणीय स्थळ दाखवायचा. कधी गेटवे ऑफ इंडिया, कधी महालक्ष्मी मंदिर, कधी राणीचा बाग. हे सर्व पाहत असताना खोलीची मुदत संपत आलेली होती. तेव्हा तो एक दिवस पत्नीला म्हणला, खोलीची मुदत आता संपत आलेली, तुला आता गावी जावं लागल. पण पत्नी म्हणाली, गावी जाईन पण एखादा सोन्याचा अलंकार घेतल्याशिवाय मी जाणार नाही.
आता लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच पत्नीने मागणी केल्यामुळं हा नाही म्हणू शकत नव्हता आणि अलंकार घेण्यासाठी याच्या खिशामध्ये पैसे नव्हते। दुसऱ्या दिवशी सकाळी हा कामावरती गेला। संध्याकाळी कामावून सुटल्यानंतर घरी येताना, तो काय तुमच्या नगर जिल्ह्यातला नव्हता, तो आमच्या तिकडे बीड जिल्ह्यातला मोगलाईतला होता, सोपी डोक्याचा। घरी येताना त्याने बेंटेकचा एक सोनेरी हार खरेदी केला। घरी आला आणि पत्नीजवळ दिला। पत्नी अशिक्षित असल्यामुळे तिला वाटलं खरं सोन्याचा आहे की। दुसऱ्या दिवशी पत्नीला म्हणाला, मी आज तुला विमानतळ दाखवतो आणि उद्या तू गावी जा। विमानतळ पाहण्यासाठी दोघेही निघाले, गाडीमध्ये बसले। पत्नीने नवीन आणलेला हार घातलं गळ्यामध्ये घातलेला होता। येतानाच पत्नीला म्हटलं होता की मुंबईचे चोर फार हुशार आहेत, तू गळ्यात हार घातला पर कधी गाडून घेतील तुझ्या गळ्यातला माहीत नाही होऊ द्यायची। गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीला भरपूर गर्दी होती। सांताक्रूज स्टेशनला उतरले तोपर्यंत बाईच्या गळ्यातील हार गायब झाला। बाईच्या लक्षात आल्याबरोबर बाई अगदी बेशुद्ध अवस्थेत चक्कर येऊन पडली। या ग्रस्तांनी तिला दवाखान्यामध्ये नेलं, शुद्धीवर आणलं। शुद्धीवर आल्यानंतर बाई रडू लागली। बाई रडत होती पण हा तिचा मालक तिला म्हणत होता, जाऊ दे हा गेला तर आपण दुसरा हार खरेदी करू। तेव्हा ती पतीला म्हणाली ती बाई, अहो सोन्याचा हार चोरीला गेला तरी तुम्ही हसता। दृष्टांत संपला। मला यातला सिद्धांत एवढा सांगायचा आहे। बाई का रडत होती तर खोट्या हाराला खरा हार समजत होती म्हणून रडत होती। याच्या उलट बाईचे पती का हसत होतं तर ते हार खोटा समजत होते। तसा साधू संतांना संसार दुःख का देत नाही तर ते खोटा म्हणून करतात आणि तोच खोटा असलेला संसार तुम्ही आम्ही खरा म्हणून करतो म्हणून आपल्याला दुःख आहे। महाराज म्हणतात, पडली रूढी जगा परिचरा, चालविती व्यवहार सत्य मनोने विठ्ठला विठ्ठल। एका महात्म्याकडे बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेत होते। एक विद्यार्थी महाराजांजवळ बरेच दिवस महात्म्यांजवळ राहूनही त्याला अनुभूती येत नव्हती, म्हणून ते महात्मे त्या विद्यार्थ्याला राजा जनकाकडे पाठवतात। जनक राजे हे विधेयी महात्मे, साधू संतांनी त्यांचं वर्णन करावं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे पा जनकादिक कर्म जाता शेष, न सांडता मोक्ष सुख पावते जहारे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, राजा जनकाने कर्माचा त्याग न करता निष्काम कर्मयोग जीवनात साध्य केला आणि मोक्ष सुखाचे अधिकारी झाले। तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे राज्य करिता जनाक, एक पाय आगे माझी जळे, एक पाय आगे माझी जळे, एक पाय आगे माझी जळे। तुका म्हणे राज्य करिता जनाक, एक पाय माझी जळे, एक पाय आगे माझी जळे, एक पाय आगे माझी जळे। तुका म्हणे राज्य करिता जनक, एक पाय आगी माझी जळी। महाराज तुकाराम महाराज म्हणतात, राजा जनकाच्या एका पायाला सेवक मंडळी तेल लावून मर्दन करत होते, तर दुसरा पाय अग्नीमध्ये ठेवलेला असायचा। तेल लावून मर्दन करते त्या पायाचं सुख नाही आणि अग्नीमध्ये जळतोय त्या पायाचं दुःख नाही। असं सुख दुःखाच्याही पलीकडे ज्यांचं जीवन गेलेलं आहे ते जनक महाराज। ह्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटतं की यांचा एवढा मोठं राजवैभव असताना गुरु महाराजांनी मला अनुभूती करता यांच्याकडे पाठवलं। जनक राजे त्या विद्यार्थ्याची पात्रता ओळखतात। रात्री अंधारामध्ये त्याच्या हातामध्ये पेटलेली मशाल देतात आणि सांगतात, ही मशाल हातात घे
आणि संपूर्ण महाल पाहून ये. फक्त एक कर की मशालीची ज्योत विजू देऊ नको. तो विद्यार्थी हातामध्ये मशाल घेतो, संपूर्ण महाल पाहून येतो. महाल पाहून आल्यानंतर जनक राजे म्हणतात, महाल पाहिला तो? म्हटला हा. मग महालामध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या? जनक महाराज म्हणतात. विद्यार्थी म्हणतो, महाल पाहिला, महालातल्या वस्तूही पाहिल्या, पण माझं जे चित्त आहे ना ते या ज्योतीवर असल्यामुळे वस्तू पाहूनही मी सांगू शकत नाही. नंतर जनक राजे त्याला जेवायला बसवतात. ताटामध्ये उत्तम प्रकारचे पक्वान्न वाढलेली असतात, पण जेवायला अशा ठिकाणी बसवतात की त्याच्या डोक्यावरती एक लोंबकळत दगड ठेवतात. तो दगड कधी खाली येईल हे सांगता येत नाही. तो विद्यार्थी जेवतो पण सारखा वरच्या दगडाकडे पाहून. जेवण झाल्यानंतर जनक राजे म्हणतात, जेवण कसं काय होतं? त्या विद्यार्थ्याला म्हणतात. विद्यार्थी म्हणतो, मी जेवलो, पण माझं चित्त वरच्या दगडाकडे असल्यामुळे जेवणामध्ये काय रुची आहे ती मी सांगू शकत नाही. जनक महाराज म्हणले, मग मी प्रपंच असा करतो. माझा प्रपंच मोठा आहे, पण माझं जे चित्त आहे ते अखंड भगवान पांडुरंगापाशी असल्यामुळं संसाराची बाधा मला नाही. संसाराचं वर्म आहे. देहाने संसार, चित्ताने परमार्थ. सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असतील तर ते गोकुळवासी मंडळी. त्यांनी प्रपंच केला, पण अखंड भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात ठेवून. म्हणून निळोबाराय त्यांचं वर्णन करतात. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांच्या ध्यानी मनी नित्य काळ हारी. करता काम काज दृष्टी त्याचे वरी, बोलता चालता जेविता गे. ऐशा गवळ नित्या बोलते परस्परी. गोकुळवासी मंडळी देहाने काम करत होते, पण चित्ताने अखंड भगवान कृष्णाचं चिंतनच करत होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये अवतीर्ण झाले, पण मथुरेमध्ये थांबले नाहीत, गोकुळात आले. गोकुळात का आले? तर गोकुळात भक्ती होती म्हणून गोकुळात आले. विठ्ठल. तेव्हा देवाचा आणि जीवाचा अनादी संबंध आहे. देव सिंधू आहे तर जीव बिंदू आहे. समुद्राच्या पाण्यात जे गुण आहेत ते सर्व गुण छोट्या बिंदूमध्ये आहेत, पण समुद्राच्या पाण्यात जे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, ती छोट्या बिंदूमध्ये नाही. ते सामर्थ्य बिंदूमध्ये येण्यासाठी बिंदूला काय करावं लागेल? तर आपल्या मूळ स्वरूपाशी म्हणजे समुद्राशी एकरूप व्हावं लागेल. तसा देव जसा अविनाशी आहे तसा जीवही अविनाशी आहे. तो मरत नाही तर फक्त देह बदलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी ज्ञानेश्वरी सुंदर दृष्टांत दिलं. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतनचे विढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. आपल्या अंगावरचे कपडे घाण झाले म्हणजे आपण काय करतो? ते काढून ठेवतो, नवीन कपडे अंगामध्ये घालतो. तद्वत त्याप्रमाणे आत्मा हा देह बदलत असतो. तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत देऊन सांगितलं की जीव मरण देखील डोळ्यांनी कधी पाहत नाही. जीवन देखे मरण, धनी नवी साडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभा शुभास. जीवन देखे मरण, धरी नवी साडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभ अशुभाशी. म्हणजे देव चेतन आहे, जीवही चेतन आहे. देव जसा दिसत नाही तसा जीवही दिसत नाही. आईच्या उदरात कधी येतो आईला दिसत नाही. जाताना जवळ असलेल्या मंडळींना दिसत नाही. का दिसत नाही? तर जाणारा जीवच अति सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे उपनिषदाने कल्पना केली, ठाम सांगता आलं नाही. बालाग्र शत भाग्यस्य शतदा शत कल्पितस्य भागो जीव सविज्ञे सचांत्याय कल्पते.
केसाचा अग्रभाग घेऊन त्याचे 10,000 भाग केले असतात. त्यातील एका भागात जीव म्हणतात. केसाचा अग्रभागाचा 10,000वा भाग म्हणजे जीव. एवढं या जगामध्ये तुमचं माझं अस्तित्व आहे. विठ्ठल पण जीव एवढा सूक्ष्म आहे, पण त्याची शक्ती मोठी आहे. याचं कारण तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. हात पाय दिशे शरीर चालता नावे भेद सत्ता जीवाची ते. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजी आपल्या पित्याने सावत्र मातेला दिलेल्या वचनाच्या पूर्तते करतात. बंधू लखनजी आणि जगन्माता सीताजीसह 14 वर्षाच्या वनवासाला निघून जातात. त्यांचा प्रवास पंचवटीपर्यंत आलेला असतो. जवळजवळ 13.5 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आलेला होता. पंचवटीवरून रावण सीतामातेचं अपहरण करतो. रावणाने सीतामातेचं अपहरण केल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी सीतामातेचा शोध करत करत कृष्णमुख पर्वतावरती जातात. त्या ठिकाणी नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, हनुमान या 5 वानरांची भेट होते. सुग्रीव हा वालीचा भाऊ असतो. वालीने सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण करून त्याला किष्किंधा नगरीतून हाकलून दिलेलं असतं. हनुमंतराय प्रभूचं सामर्थ्य ओळखतात आणि भगवान प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची मैत्री घडवून आणतात. नंतर पुढे भगवान प्रभू रामचंद्रजी वालीला मारतात. वालीला मारल्यानंतर वालीची पत्नी तारा शोक करू लागते. प्रभू ताराला विचारतात, तो का रडते? तारा म्हणते, माझे पती गेले म्हणून मी रडते. भगवान प्रभू रामचंद्रजी म्हणतात, ज्याच्याबरोबर संसार केला, प्रपंच केला, तो पंचमहाभूताचा पुतळा तुझ्या समोर आहे. तारा म्हणते, त्यातला जीव निघून गेला. प्रभू म्हणतात, तो जीव कधी तू पाहिला होता? तारा म्हणते, नाही. मग ज्याला पाहिलंच नाही त्याला माझं कसं म्हणते? त्याच्याबद्दल शोक का करते? गोस्वामी तुळशीदासजी महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं, शेते जल पाव गगनाचा मेला पंचरचित आते अधम शरीरा प्रकट सौतनो तव आगे सोआ जीवा नित्य केवी लागे तुमरो आ. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. जो नित्य आहे, शाश्वत आहे, त्याच्याबद्दल शोक का करते? ताराला सर्व ज्ञात होत. तारा ओळखते की मरणारा हा देह आहे, तो देह पंचमहाभूताचा आहे. जीव हा, आत्मा हा अमर आहे. म्हणून अमर हा खरे के पहा खोटे हे. कारण या जीवाला जीवपणाच कशामुळे असेल तर तो मायेमुळे. स्वतः भगवान म्हणतात, तैसे भूत जात सर्व हे माझे चिकीर अवयव परी माये योगे जीव दशी आली. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे बाबा, हे सर्व जीव माझ्या अंशात्मक आहेत, पण या जीवाने त्या खोटे असलेले मायेचं तादात्म्य धारण केलं आणि त्याला जीवदशा प्राप्त झाली. आणि ते माझे असूनही मला ते ओळखत नाही. माझे केर होती परी मज न ओळखीत. एकदा का जीवाचे विकार, अज्ञान, अहंभाव विषय गेले की जीव प्रत्यक्ष देव होतो. आणि एकदा का जीव देव झाला की देवाला जसं जन्म मरण नाही तसं जीवालाही जन्म मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बीज भाजून केली लाही अम्मा जन्म मरण. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. हे जाणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे आपली मागणीचा अभिप्राय सादर करतात. भगवान, माझ्या चित्तामध्ये जो प्रपंचाचा पूर आलेला आहे ना, तो कमी करा आणि माझं चित्त तुमच्या पायाजवळ स्थिर करा. अभंगाचं प्रथम
प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. आता प्रपंच हा पाचाचा आहे. पंचभूताचा गोंधळ केला एका ठाई मेळ. लाविला सबळ अहंकार त्या पाठी आणि जीव हा पंच इंद्रियाच्या आद्वारी पंचविषयाचं सेवन करतो. वास्तविक या इंद्रियांना विषयाशिवाय काहीच योग्य वाटत नाही. या विषया वाचोनी काही अनेक सर्वता रम्य नाही. आईचा स्वभावाची पाही इंद्रियांचा. वास्तविक विषय सेवन करून कोणाचीही तृप्ती झाली नाही. महाराज म्हणतात विषय सेविता कोण तृप्त झाला. इंधनी निमाला अग्निकोटी. उलट या एका एका विषयाच्या संगतीमध्ये एका एका प्राण्याचा नाश झाला. हरी नादाला लुब्ध होतं आणि व्याधाच्या हातात सापडतं. हत्ती याला पकडण्यासाठी एका खड्ड्यामध्ये लाकडाचा नकली हत्ती ठेवतात. त्या हत्तीच्या भोवती हिरवा चारा टाकलेला असतो आणि त्या नकली हत्तीला पाहून हा ओरिजिनल खरा हत्ती त्या खड्ड्यामध्ये उडी घेतो आणि माणसाच्या हातात येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी ईशय जिणोनी जन्मली. विठ्ठल विठ्ठल तैसे विषया लागी उडी घाली जळती अंगी. विषयाची अंगी लेणी मिरवी. पतंग हा कीटक दिव्यावर झडप मारतो आणि मरतो. दीपा पतंगा लिंगन तेथे त्यास अचूक मरण. तैसा विषया संग आत्मघातका. मासा गळास लावलेल्या आमिषास भुलतो. आतील गळ दिसत नाही. गळ माशाच्या घशामध्ये अडकतो मासा मरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमिष कवळू पांडवा
बिना न सेवी तवची बरवा, तैसा विषया संगाघवा निभ्रांत जाणे. त्याच्यानंतर भुंगा मकरंद सेवन करण्यासाठी कमळाच्या फुलावर बसतो. सूर्यास्त झाल्यानंतर कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि भुंगा आतमध्ये गुंततो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भ्रमर भेदी कोडी भलतैसे काष्ट कोरडी, परी कळिके माझे सापडे कोवडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कसल्याही लाकडाला भुंगा होल पाडतो, त्याच भुंग्याला कमळाच्या पाकळीला होल पाडून बाहेर यायला किती वेळ लागलो. ओ मनात आणेपर्यंत अवकाश. पण हा भुंगा त्या पाकळीला थोडाही धक्का लावत नाही. आतमध्ये गुदमरून मरतो पण पाकळीला धक्का लावत नाही. हरिनाद विषयात गेलं, हत्ती स्पर्श विषयात गेला, पतंग हा रूप विषयात गेला, मासा रस विषयात गेला आणि भुंगा गंध विषयात गेला. एका विषयाच्या संगतीमध्ये एका प्राण्याचा नाद झाला. आणि हे पाचही विषय सेवन करणारा एक प्राणी आहे, त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. मग आता त्याचं काय होत असेल. तुकाराम महाराज एका नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, विषय ओढे भोलले जीव, आता याचे करेल आता याचे करेल नुपुजे नारायणे भाव, विषय ओढे भुलले जीव, आता याचे कोण करील केव, नुपुजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेव. विषय सुख क्षणभंगुर आहे पण परिणाम वाईट. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. वा जय हरी विठ्ठल विठ्ठल. आपल्या भागातला अद्वैत रत्न, भजन सम्राट, संगीत रत्न देवीदास गुरुजी जाधव यांचं टोपण नाव झुका गुरुजी म्हणतात. त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. विषय सुख क्षणभंगुर आहे पण परिणाम वाईट आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मग यम का हार घालून स्वागत करतो. महाराज म्हणतात, मारे ते झोडे ते तोडे Mate
सकल बहुताल यमाचा कंकार बहुताल हरी धोडे धोडे हरी धोडे मारते झोडते तोडते निष्ठुर यमाची किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा. पण विषय सेवन करणारे इंद्रिय जर भगवान परमात्म्याच्या पायाजवळ स्थिर केली तर ते ब्रह्मरूप होतात. म्हणून चित्त तुझे पायी मुरू. आता या चरणामध्ये एक शंका येणे संभवनीय आहे. महाराज म्हणतात प्रपंच ओसरो. ओसरोच का म्हणतात तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला पूर येतो, पाणी येतं. पूर्वीच्या काळामध्ये नदीवर तुकाराम महाराजांच्या काळामध्ये नदीवर पुलाची व्यवस्था नव्हती, योजना नव्हत्या, पूल नव्हते. ते पाणी नदीला आल्यामुळे, पूर आल्यामुळे त्या नदीच्या पाण्यातून अलीकडे पलीकडे जाता येत नव्हतं. म्हणजे दळणवळण होत नव्हतं. मग दळणवळण होण्यासाठी पाण्यातून अलीकडे पलीकडे जाण्यासाठी त्या नदीचं पाणी कमी होऊ द्यावं लागत होतं. यालाच ग्रामीण भागामध्ये नदीचं पाणी ओसरावं असं म्हणतात. कारण तुकाराम महाराज काही सिटीमधले नव्हते, शहरातले, ते खेड्यातले असल्यामुळे ओसरावं म्हणतात. हा महाराजांना दृष्टांत सांगितला. पण यातून महाराजांना सिद्धांत असा सांगायचा आहे की जन्माला आल्यानंतर कर्म हे करावंच लागतं. कारण कर्म हे भोगून ते त्यागून चालत नाही, भोगूनच संपावं लागतं. जे कर्माचा त्याग करतात त्याला ज्ञानेश्वर महाराज गावंडे म्हणजे मूर्ख म्हणतात. खंती करते कर्माची ते गावंडे गा. मग कोणी अशी शंका घेईल कर्म तर सूक्ष्म आहे, नकळत जीवाकून कर्म घडतं, नकळत घडलेलं कर्म जीवाला भोगावं लागतं. भीष्माचार्यांनी रस्त्यावर पडलेला सरडा रथाच्या खाली चेंगरून मरू नये म्हणून बाणाने रस्त्याच्या बाजूला टाकला. तो सरडा एका काटेरी काठीवर पडतो. परिणाम भीष्माचार्यांना अंतकाळाच्या समयाला शरपंजरीवर देह ठेवावा लागतो. जाणून बुजून तो सरडा भीष्माचार्यांनी काठीवर टाकला नव्हता. नकळत कर्म घडलं आणि नकळत घडलेलं कर्म भीष्माचार्यांसारख्या साधू महात्म्याला भोगावं लागलं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खंती करती कर्माची ते गावंडे गा. तर याचं उत्तर असं, कर्म करत असताना कर्म जर ब्रह्मार्पण बुद्धीने केलं तर जीवाला कर्मबाधक ठरत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विधी ते पाळीत निषेधा ते गाडीत मद देऊन जाळीत कर्मफळे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा स्वाद या दोन्ही नावी बंद कर्मचाकी. कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाचा त्याग केल्याशिवाय जीव कर्मबंधनातून मुक्त होत नाही. आणि बहुतेक सर्व जीव या दोनच जाळ्यात अडकलेत. फक्त साधू संत हे दोन्हीही जाळे पार करून गेले. आणि म्हणून महाराज म्हणतात प्रपंच व सुरो चित्त तुझे पायी मुरू. आणि महाराज म्हणतात मला आता तुमच्या शुद्ध रंगामध्ये रंगवा.
करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. बहुतेक माणसं व्यवहारामध्ये रंगाचे अनेक प्रकार आहेत. परमार्थामध्ये रंगाचे 4 प्रकार आहेत. सात्विक, राजस, तामस आणि शुद्ध सात्विक. बहुतेक माणसं हे 3 रंगातच रंगलेले असतात. खाना पिना और सोना. काय खातात, काय पितात, गटारीत लोळतात हे माझ्यापेक्षाही तुम्हाला भरपूर चांगलं माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. सात्विक मंडळी ही ज्ञानाच्या मस्तीमध्ये जीवन जगत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येणेही नसरी लांकन लागे दुसरे विद्वत्तेचे भरे भूतांगी. बहुतेक विद्वान मंडळी या प्रकारात मोडतात. त्याच्यानंतर राजस मंडळी तृष्णेची बांधलेली असतात. रात्रंदिवस कर्म करतात, तो त्यांचा रंग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैशी तृष्णा वाढन निलिया मेरू हाती आलिया परी मने कधी या दारुण ओळखू. किती जरी भोग प्राप्त झाले तरी सारखी त्या भोगाबद्दल अपेक्षा असते. त्याच्यानंतर तामस मंडळी ही प्रमाद आळस निद्रेमध्ये रंगलेली असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि निद्राविषयी चांग जीविया ती लाग झोपो जाता स्वर्ग वावो म्हणे. या 3 रंगाचा विचार केला तर रावण हा राजस रंग होता, कुंभकर्ण तामस रंग होता आणि बिभीषण हा सात्विक रंग होता. एकाच घरात 3 रंग होते. तेव्हा मनुष्याने तमगुण कमी करून रजगुण वाढवला पाहिजे. नंतर रजगुण कमी करून सत्वगुण वाढवला पाहिजे. तुका म्हणे ते सत्वाचे कारण करावा परमार्थ अहर्निशी. आणि शेवटी सत्वगुणाचाही त्याग करून शुद्ध सत्वगुणी झालं पाहिजे. आणि त्याच रंगात रंगवण्याची मागणी जगद्गुरु तुकाराम महाराज करता. शुद्ध रंग वावे रंगा. आणि तुम्हा आम्हाला याच रंगात रंगून जा म्हणतात. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुलला से पतंगे. विषयाच्या रंगात रंगून न जाता श्रीरंगाच्या रंगात रंगून जा म्हणतात. आणि महाराज म्हणतात, आता माझ्यावर कोणाचीही सत्ता ठेवू नका. पुरे आता नको दुजियाची सत्ता. जीवावर प्रामुख्याने 3घांची सत्ता. एक अविद्येची, विकाराची आणि काळाची. काळ सामान्य नाही. काळाने संपूर्ण विश्वाचा ग्रास केला. अवघाचे आकार घ्राशीला काळी एकते निराळे हरीचे नाम. किंवा काळ्या खादला हा अवघा आकार उत्पत्ती संवार घडामोडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, न्याहाळे पाके वडा पसरलासे चवडा जो करोनी माझे वडाकार गजू. जो मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी हरी हरा मृत्यू मारी. मृत्यू दुर्जय संसारे सुरासुरी कापतसे. तुकाराम महाराज म्हणतात, येत नाही उरू आली अवतार. तर कबीर महाराज म्हणतात, नव भी मर गय 10 भी मर गय मर गय. नव भी मर गय 10 भी मर गय सहस्राठ्यांसे 33 कोटी देवता मरे पडे काल की फांसी. जमका अजब तड़ाखा बे तो का जाने लड़कावे. नव भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांसे 33 कोटी देवता मरे पडे काल की फांसी. कबीर महाराज म्हणतात, 9 नारायण काळाने नेले. भगवान परमात्म्याचे 10 अवतार काळाने नेले. 88,000 सिद्ध पुरुष काळाने नेले. तर 33 कोटी नाही तर 33 कोटी. आपण हिंदू धर्मामध्ये म्हणतो 33 कोटी देव, 33 कोटी देव. 33 कोटी देवच नाहीत. जर 33 कोटी देव असते तर आज भारत देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या दरम्यान. एकेका देवाला 3-3, 4-4 भक्त तरी वाट्याला आले असते का? आणि पांडुरंगाला 20 आणि 25 लाख वारकरी कुठे मिळले असते? म्हणून 33 कोटी नाही, 33 कोटी. कोटी नाम प्रकार 33 प्रकारचे कोणते कोणते ती ऐका. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसून, 2 अश्विनी कुमार मिळून बेरीज 33 होती. हे 33 प्रकारचे देव गेले. आणि तुम्हा आम्हाला देखील एक दिवस त्या काळाबरोबर जायचं आहे. म्हणून सावधान
बिजली का दबाव 460 व्होल्ट, 2 हाडकन 1 मुंडक, बाकी कुछ नाही. विठ्ठल असा जरी काळाचा जबरदस्त पगड असला तरी भगवान म्हणतात त्या मृत्यूचे खानोनी आखत पाडोनी कडी काळाचे दाता दुळे भजने माझे भक्त सुखे नांदत संसारी. किंवा तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. म्हणजे काळ भगवत भक्तांना काही करत नाही, त्याचप्रमाणे विकारही काही करत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जायो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैश. परवया नारी रुखुमाई समान हे गेले नमोन ठाईचेची. आणि हे जे काम क्रोधाती क्षड विकारात महाराज म्हणतात आम्ही ते काय केले देवाच्या पायाजवळ स्थिर केले. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गुसावी. किंवा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ तुका म्हणे देह भरिला विठ्ठले कामे क्रोध केले घर रीते. म्हणून कामही करीत नाही. राती राहिली ती अविद्या. अविद्या ही खोटी आहे. अविद्या म्हणजेच माया. माया खोटी आहे. पाहायला गेलं तर दिसत नाही आणि पीडा केल्याशिवाय राहत नाही. एक ग्रहस्थ वडापावचा धंदा करणारा दुसऱ्या दिवशी त्या गावचा बाजार होता म्हणून संध्याकाळी झोपताना पत्नीला म्हणाला उद्या सकाळी मला लवकर उठव म्हणजे मी अंघोळ चहा नाश्ता करून लवकर हॉटेल सुरू करीन. पत्नी सकाळी सकाळी लवकर उठली, घर झाडून स्वच्छ केलं, याला आंघोळीसाठी पाणी ठेवलं. सूर्य उदय होण्याची वेळ आली तरी हे ग्रस्त काय झोपेतून उठानात, कारण यांना सकाळी सकाळी स्वप्न पडलं. स्वप्नात यांनी 1 लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. कर्मधर्म संयोगाने 1 लाख रुपयाचा नंबरही यांचा लागला. हे ट्रेझरीत गेलेले आहेत ग्रस्त. 75,000 रुपये मोजून यांनी घेतलेले आहेत आणि 25,000 रुपये मोजून घेणं बाकी आहे. इकडं सूर्य उदय व्हायला लागला होता म्हणून या बाईला वाटलं जर नाही उठावं याला तर आज सकाळी सकाळी आपल्यावर रागवल, म्हणून तिने धक्का देऊन जागा केला. हा उठल्याबरोबर याला एवढा राग आला की बाईच्या 2 खोंडात आणि म्हणला मूर्ख, 25,000 रुपये मोजून घेईपर्यंत थांबली नाहीस. 75,000 रुपये मोजून घेतलेले आहेत आणि 25,000च मोजून घेणं बाकी आहेत आणि तोपर्यंत थांबली नाही. बाईच्या तोंडात मार भरपूर लागला. पण या ग्रस्ताने या हिरेने 75,000 कमवले म्हटल्यानंतर ती मार विसरून गेली. ती म्हणली 25,000 राहून द्या राहिले तर, पण ते 75,000 कुठे आहेत. मग इकडे तिकडे पाहिलं मग खोडला. दृष्टांत संपला. 75,000 रुपये मोजून घेतलेले स्वप्नातले खरे आहेत का? नाही. तोंडात मारलेली अशी माया आहे. पाहायला गेलं तर दिसत नाही आणि पीडा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशी जी खोटी माया आहे तिचं निरसन करा. ही पीडा माझ्या पाठीमागची घालवा. I
चित्त तुझे पायी मरो ऐशे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा. शेवटच्या चरणाचा अगदी 5 मिनिटामध्ये संदर्भ लावतो आणि शेवीला पूर्णविराम. महाराज म्हणतात ही जी लटिकी माया आहे ना
हिचं निरसन करा, ही पीडा माझ्या पाठीमागची घालवा. माया ही खोट्यातील खोटी आहे, खोट्यातला खरा आहे प्रत्येकाचा जीव, आणि खऱ्यातला खरा आहे तो एक भगवान परमात्मा ब्रह्म सत्य जगत मिथ्य, किंवा सत्य तू विठ्ठला. माया ही खोट्यातील खोटी आहे. ही मी आत्ताच सांगितलं की पाहायला गेलं तर दिसत नाही, पीडा केल्याशिवाय राहत नाही. बरं, हिने तुम्हा आम्हाला फसवलं यात नवल नाही, फार मोठ्या मोठ्यांना विद्वानांना फसवलं. ज्यांना विधीही महात्मा म्हणतो असे जनक महाराजाला देखील मायेने फसवलं. एकदा जनक राजे झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनक राजे भिकारी झाले आणि लोकाच्या दारोदार जाऊन भीक मागू लागले. जागे झाल्यानंतर, जागृतीमध्ये आल्यानंतर जनक राजे विचार करू लागले, अरे असं अशुभ स्वप्न मला का पडलं. दुसऱ्या दिवशी सर्व विद्वान पंडितांना दरबारामध्ये बोलावून घेतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. रात्री झोपेमध्ये मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मी भिकारी झालो, लोकाच्या दारोदार जाऊन मी भीक मागितली. मग मी स्वप्नातला भिकारी खरा का राजा खरा, हे खरं का ते खरं. जर राजा म्हणावं तर राजा कधी भीक मागत नाही, आणि नाही म्हणावं तर मी स्वतः भीक मागितलेली आहे. एकाही पंडिताला उत्तर देता आलं नाही. ते जनक राजे होते, ते काय भरतीमध्ये नोकर भरती पैसे घेऊन केलेली नव्हती. सर्व पंडितांना कारागृहात टाकतात आणि त्याच्यामध्ये कहोड शास्त्री नावाचे एक विद्वान पंडित त्या जेलमध्ये जातात, कारागृहामध्ये. त्यांचा मुलगा अष्टवक्र 8 ठिकाणी वाकडा होता. आपल्या पित्याच्या पाठांतरातली चूक आईच्या उदरात असताना, म्हणजे गर्भावस्थेमध्ये असताना अष्टवक्राने काढली होती. कहोड शास्त्रीच्या पाठांतरातली चूक. कहोड शास्त्रीला राग आला आणि शाप दिला, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. पुढे रामायणामध्ये विषय आलेला आहे. संगमा नदीमध्ये स्नान केल्यानंतर ते व्यंगत्व गेलं त्यांचं. या अष्टवक्राने 8 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि राजा जनकाच्या दरबारामध्ये गेला. अष्टवक्राला पाहिल्यानंतर राजा जनकासह सर्व विद्वान त्यांची दरबारी मंडळी हसायला लागली. त्यांना शांत होऊन दिलं आणि अष्टवक्र त्यांच्यापेक्षाही मोठ्याने हसायला लागला. राजा जनकाला राग आला आणि विचारलं, का हसतोस. अष्टवक्र म्हणाला, राजा अगोदर तुम्ही हसलेला आहात आणि नंतर मी हसलोय. तुम्ही का हसलात याचं कारण मला सांगा, नंतर मी का हसलो ह्याचं कारण सांगतो. जनक महाराज सहज बोलून गेले, कारण मोठी माणसं एखाद्या वेळेस बोलून जातात सहज, की तुझं हे व्यंग शरीर पाहून आम्ही हसलो. अष्टवक्र म्हणला, राजा अरे मीही त्याच्यामुळंच हसलो, कारण मला वाटलं होतं की राजा जनकाचा दरबार म्हणजे फार विद्वानाचा दरबार असेल, पण या ठिकाणी आल्यानंतर कळालं हा विद्वानाचा दरबार नाही, मूर्खाचा दरबार. मग तर राजा जनकाला अतिशय रागला. म्हणले, कोणासमोर बोलतो हे तुला कळतंय का. अष्टवक्र म्हणला, जनकपुरीचे महाराज राजा जनकाच्या समोरच मी बोलतोय. तुम्ही माझ्या चामड्याची परीक्षा केली, माझ्या ज्ञानाचा परिक्षेप तुमच्यापैकी एकही नाही. थोडेसे चपापले. विचारलं, कशाला आला. अष्टवक्र म्हणाला, तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आलो राजा. म्हणले, माझा नियम. जनकराजे म्हणले, माझा नियम तुला माहीत आहे का. जर उत्तर देता नाही आलं तर समोर कारागृह. म्हणले, ते आत कोणलेल्या पंडिताला तुम्ही हे सांगा, मला अगोदर तुमचा प्रश्न सांगा उत्तर देण्यासाठी. जनक महाराज म्हणले, ऐक, मला झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात मी भिकारी झालो, लोकाच्या दारोदार जाऊन भीक मागितली. मग मी स्वप्नातला राजा खरा का भिकारी खरा, हे खरं का ते खरं. अष्टवक्र म्हणाला, राजा अरे हेही खोटं तेही खोटं. जिथं स्वप्नच खोटं आहे तिथं स्वप्नातला तो राजा तरी काय खरा आणि भिकारी तरी काय खरा. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून ही चिंती चरण कमळ बापर कुमादेवीवराची. कारण हा देह जिथं खोटा आहे
तिथं देहासंबंधी ज्यांना आपण माजो ते देखील खरे नाही, तेही खोटी आहेत. म्हणून लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. ज्ञानेश्वर माऊली लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. सज्जन हो, मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे, साधू संतांचं आहे ते जीवे धरा. जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. बोलण्याच्या ओघात काही अतिरेक झाला असेल, काही अपशब्द गेले असतील तर आईवडिलाचं अंतःकरण देऊन ते माझी मला परत करा. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनविता सो. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या सर्व साधू संतांच्या तुमच्यासारख्या देवरूपी श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तत्पूर्वी एक सूचना आहे की आम्ही आपल्या भागातले एक अद्वैत रत्न देवीदास गुरुजी जाधव, खरे काय आपल्या भागाचं एक पुण्य म्हणा, कारण हरिभक्त किंवा एखादा देशभक्त कुठल्याही भूमीमध्ये अवतीर्ण होत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला एक इतिहासातलं उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, एका सशाच्या पाठीमागं वाघ लागला. आता तो वाघ आहे, ससा पुढत पळत होता आणि वाघ पाठीमागं पळत होता. ही पुण्यामधली घटना आहे बा, इतिहासातली घटना सांगतो मी तुम्हाला. तो आता वाघ घेतो, सशाची काय किंमत आहे त्याच्यापुढं. ससा पळत असताना शेवटी त्याला वाटलं असंही मारायचं ना आता तसं मारायचं, म्हणून त्यांनी काय केलं, पाठीमागत वाघाकडं तोंड केलं, असं पाय उचलले दोन्ही ना, असं त्याला दाती चकले. वाघाने विचार केला, रे आजपर्यंत मला पाठीमागं माझ्याकडं पाहणारा अजून प्राणी मला दिसला नाही. जी आरती याने माझ्याकडं पाहून मला प्रतिकार केला ती आरती माझ्यापेक्षा काहीतरी हा मोठाच असला पाहिजे. म्हणून वाघ लगेच माघारी फिरला. ही घटना एका ग्रस्ताने पाहिली आणि पाहिल्यानंतर तो जिजाऊ मासाहेबाकडे गेला आणि सांगितलं, मासाहेब आज अशी घटना घडली की एका सशेच्या पाठीमागे वाघ लागला होता आणि तो वाघ त्याला पकडणार थोड्या अंतरावर आला आणि त्या सशाने त्याला प्रतिकार केला. दोन्ही पाय पुढचे उचलून त्याला असा प्रतिकार केला आणि वाघ माघारी फिरला. जिजाऊ मासाहेब म्हणले, ती असं कर, मला ती कोणती जागा आहे ती दाखव. त्या ग्रस्ताला घेऊन जिजामाता त्या जागेवर आल्या. ती जागा दाखवली त्या ग्रस्ताने. जिजामातेने त्या जागेवरची जी माती होती ती स्वतःच्या कपाळाला लावली, अंगाला अशी लावली आणि सांगितलं, या भूमीमध्ये पूर्वी कोणीतरी एखादा क्रांतिकारक देशभक्ताचं रक्त सांडलेलं असावं, म्हणून सशाला तशी वीरसी प्राप्त झाली. हे जसं आहे ना तसं हरिभक्त गुणीजन गायक मंडळी, कीर्तनकार महाराज मंडळी किंवा देशभक्त कुठल्याही भूमीमध्ये अवतीर्ण होत नाही. म्हणून सज्जनो, आपल्या भागची भूमी पवित्र आहे की गुरुजीसारखं एक अद्वैत रत्न आपल्या भागात सुंदर असं गाणारं निर्माण झालं आणि त्यांना आमच्यासारख्या बऱ्याचशा महाराज मंडळींची बऱ्याचशा दिवसापून आम्ही म्हणत होतो की गुरुजी एखादी संगीत विद्यालय काढा आपल्या भागामध्ये. म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचे बरोबर आलेले बडेकर महाराज उत्कृष्ट पखवादवादक आहेत, त्यांनी आणि गुरुजींनी मिळून आपल्या हरिनारा आष्टाबरोबर आहे ना, या ठिकाणी एक संगीत वारकरी शिक्षण संस्था चालू करायचं ठरवलेलं आहे. कारण जगदाळे गुरुजीचे शिष्य आहे ते बडेकर महाराज आणि आज गरज आहे त्याची.
कारण सर्व धर्मातली मुलं आहेत ना, सर्व वास्तविक इस्लाम धर्मातले आपले जे आहेत ना बंधू, लहान लहान मुलं देखील मस्जिदमध्ये जाऊन नमाज नित्यनेमाने पाडतात. पण आपल्या हिंदूंची पोरं इकडंच गुटखान मावान गोवान खाऊन इकडंच रस्त्यावर पडलेली असतात. म्हणून जर काही सुधारायचं असेल, जर प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटत असेल की त्या मुलांनी आपल्याला आई वडील मानावं, पुढं आपला व्यवस्थित सांभाळ करावं, तर त्याला परमार्थिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही सज्जनो. परमार्थिक झाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपली मुलं या संस्थेत अगदी जवळ येतं. हरिणा नाष्टाला गुरुजी आणि बडेकर महाराज काढत आहेत, म्हणून ही चांगली आनंदाची बाब आहे. आणि त्या संस्थेमध्ये टाकावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि गुरुजींनी आणि बडे महाराजांनी हीच चालू केलेली संस्था आहे. याचा उत्तरोत्तर उत्कर्ष हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण